खंडू, जरा पेपर घेऊन या. प्रियदर्शनी, दूध द्या. सगळं दूध. काय हे? काहीच करू शकणार नाहीयेत का? अहो काहीतरी करा. या पेपरवाल्यांना असल्या बातम्या छापायला देऊ नका, त्यांना लगाम घाला. आई मा, अहो कुणाकुणाची तोंड बंद करणार आहोत आपण? आपलंच नाणं खोटं. आदित्यराजे घराबाहेर पडले जवळजवळ प्रत्येकाला माहिती आहे. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला त्याचीच फळ आहे ती. खरंच विक्रम भाऊजींनी असं घर सोडून जायला नको होतं. आम्ही ती बातमी वाचली आणि वाचल्यावर असं वाटलं की विक्रम भाऊजींनी असं घर सोडून जायला नको होतं. त्यामुळे किती मनस्ताप झाला सगळ्यांनाच. पण तरीही धाडस करून असं म्हणावं असं वाटतं की त्यांच्या हिमतीला दाद द्यायला हवी. खरं प्रेम काय ते निदान त्यांना तरी कळलं. देवयानी खरंच भाग्याची, म्हणून तर असा प्रेम करणारा जोडीदार तिला मिळाला. बास प्रियदर्शनी, या मुहूर्तावर ही देवयानी आदित्यराजेंच्या आयुष्यात आली आणि आमच्यावर ही अशी वेळ आली. आम्ही तिला कधीही माफ करणार नाही. हॅलो, रणवीरराजे बोलतोय. हो वाचली. हो फोटो आहे म्हणजे आदित्यराजेच असणार ना? हे बघा, हा आमचा घरगुती प्रश्न आहे. कसा सोडवायचा ते आम्ही पाहू. तुम्ही नाक खुपसू नका. रणवीरराजे, म्हणून आम्ही म्हणतो की हे प्रकरण चिघळण्यापूर्वी आदित्यराजेंना घरी घेऊन या. देऊ, तुमच्यासाठी चहा द्या. मस्त फिरून आलोय. हे पाहिलं, तुमच्या अटींमुळे विक्रमवरही अशी वेळ आली आहे दादू. दादू, मला त्याचे हाल नाही भाव होते. आता मी हात जोडते. प्लीज दादू, तुमच्या अटी मागे घ्या ना. अगं तू पण कमाल करतेस. असा काय मोठा गहजब झालाय एक दिवस तो एक रात्र बाहेर राहिला तर? जगात अशी कितीतरी माणसं आहेत की ज्यांचं आयुष्य उघड्यावर गेलंय. लोकांचे मला नाही माहित दादू. विक्रमचे होणारे हाल तुम्ही थांबवा दादू, प्लीज. हे फक्त तुमच्याच हातात आहे दादू. देऊ बेटा, जरा धीराने घे. ही तर केवळ एक सुरुवात आहे. यापेक्षाही कठीण प्रसंगाला त्याला तोंड द्यावं लागणार आहे.
आणि त्यावेळेस त्याला तुझ्या मदतीची गरज भासणार आहे. आलं लक्षात? थोडं धीराने घे. आत्ता जर तू मोडून पडलीस तर सगळं संपून जाईल. विक्रम, विक्रम काय चाललंय तुझं हे सगळं? देवयानी, तू सकाळी जर मला गुड मॉर्निंग म्हणायचं सोडून ओरडतेस काय आमच्याला? हे बघ आता पास झालं. मला आता हे अजून सहन नाही होते. कशाबद्दल बोलतेस तू? विक्रम, विक्रम तू काल रात्री सुद्धा पार्क मध्ये झोपलास. कोणी सांगितलं तुला? विक्रम, आपलं पर्सनल आयुष्य आता पब्लिक झालंय. तुझा फोटो छापून आलाय पेपर मध्ये. फोटो? हे बघ विक्रम, तू हे सगळं आपल्या प्रेमासाठी करत असलास ना तरी मी काय झालं? तुला बरं वाटत नाहीये का? विक्रम काय होतंय? तब्येतीला काय झालंय आमच्या देवयानी? तब्येत एकदम ठीक आहे आमची. हसता हसता आम्हाला खोकला आला, बाकी काही नाही. विक्रम, हे सगळं ऐकून तुला हसायला येतंय? मग काय करू सांगा मला. हे पत्रकार पण ना सावलीसारखे आमच्या पाठीशी असतात सतत. आम्ही काय करतो, आम्ही कुठे जातो याच्यात त्यांना जास्त रस. अर्थात त्यांची काही चूक नाही म्हणा. आमच्या नावापुढे असलेले राजेश शिर्केंचं अस्तित्व जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. त्याला काही इलाज नाही. देवयानी, तू रडतेस का आता? मला सांग, हे असं किती दिवस चालणार आहे? हे बघ, कारण काही नाही. आमची मित्राकडे राहायची सोय झाली होती देवयानी, पण आता आम्हाला स्वतःच्या बळावर स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय, उभं राहायचंय. आणि त्यासाठी कोणाच्या मदतीची आम्हाला नाही गरज. तुझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा आम्हाला काहीतरी करायची संधी मिळाली, ती आम्ही का सोडायची सांग ना. विक्रम प्लीज, काहीतरी बडबडू नकोस. आमच्या हक्काचं घर आहे ना देवयानी, आहे की नाही? आणि आई पुढे ते असणार आहे. फक्त विचार कर ना, तेव्हा कदाचित खूप इच्छा असून सुद्धा चांदण्या बघत मोकळ्या आकाशाखालचं सुख उपभोगण्याची संधी आम्हाला नाही मिळणार. आणि तुझ्यावरच्या आमच्या प्रेमासाठी आम्ही या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी करतोय ना, याच्यातला आनंद आम्हाला कसा मिळेल सांग? या सगळ्या गोष्टी आम्ही या सगळ्या दिवसांमध्ये अनुभवतो देवयानी, आणि आम्ही खरंच खूप मनापासून याचा अनुभव घेतोय. विक्रम, आता 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 उद्या आपलं लग्न होईल. मग आपल्याला मुलं होतील. मुलं झाल्यानंतर तू त्यांना तुझ्यावरचं आमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी आम्ही कसा कसा वेडेपणा केला हे खूप अभिमानाने त्यांना सांगशील ना? मग आपल्या वडिलांच्या कर्तृत्वाचा आपल्या मुलांना पण अभिमान वाटेल की नाही? देवयानी, हे बघ, आता मी फोन ठेवतो, कारण आम्हाला आता नोकरी शोधायला ताबडतोब निघाला हवा. हा, आम्ही नंतर बोलतो तुझ्याशी. चल, बाय बाय. अरे सर आले सर. आदित्य राजांनी घर सोडलं, याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? आणि ज्या पद्धतीने ते इथे राहतात, नोकरीसाठी बनवून करतात, यावर तुम्ही काय बोलू इच्छितात? हे बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही बांधील नाही आहोत. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. सर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं दिलीच पाहिजे. त्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात तुम्ही लक्ष न घातलेलं बरं.
कारण त्यांचं आयुष्य त्यांना जगायचं आहे. सर तुम्ही कोणाला धमकी देता तुम्हाला माहित आहे का सर? आम्ही परिणामाला घाबरत नाही. मग सांगा सर प्लीज, त्यामागचं नक्की कारण काय असेल? आदित्यराजे वेडे झालेत. डीबीने त्यांना वेडं केलंय. सर तुम्ही असं कसं बोलू शकता सर? विक्रम म्हणजे तुमचे लहान भाऊ आहेत सर. सर प्लीज सर, सर आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या सर. सर प्लीज सर. सर असं काय? कुठे निघालीस? विक्रमला भेटायला. आजचा पेपर पाहिलास? हो पाहिला. माझ्यासाठीच एवढं सगळं सहन करतोय तो. फोटोबद्दल विक्रमशी काही बोलणं झालं तुझं? हो बोलले ना. फोन केला होता तेव्हा तसं वाटलं की त्याला बरं नाही आहे. माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला त्याने, पण माझ्या ते लक्षात आलं. म्हणूनच त्याच्यासाठी हे थोडंसं खायला घेऊन चालले. मी येते. हां बाय. विक्रम नाही बॉटल नाही आहे का? नाही बॉटल नाही. विक्रम 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 उठ ना. विक्रम काय होत आहे? काय झालंय ना? अहो ते रस्त्यामध्ये चक्कर येऊन पडले होते. विक्रम विक्रम उठ. विक्रम 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 काय होत आहे? विक्रम उठ ना. विक्रम विक्रम उठ उठ. सांभाळ ना. वारा सोडा वारा. विक्रम बरं वाटतंय का? हा आणि काय झालं होतं तुला? बरं वाटतं आता आम्हाला. त्याने आम्ही रस्त्याने चाललो होतो आणि चक्कर आली आणि आम्ही पडलो. पण आता बरं वाटतं. तुमच्या सगळ्यांचे खरंच आभारी आहे आम्ही. थँक्यू. तुम्ही गेला तरी चालेल आता. काही नाही जाऊ का मी? हो हो मी आहे. थँक्यू थँक्यू. खोटं बोललास ना माझ्याशी, तरी मला संशय आलाच होता की तुला बरं वाटत नाहीये.
म्हणूनच तुला भेटायला निघाले होते. चल आता डॉक्टरांकडे जाऊया. नाही देवयानी, आम्हाला बरं वाटतंय आता, खरंच बरं वाटतंय. खरं तर तू आलीस आणि आम्ही पटकन उठून बसलो. पाहिलं असेल. विक्रम, मी डॉक्टर किंवा देव नाहीये आणि आज मी तुझं काही ऐकणार नाहीये. डॉक्टरांकडे जायचं म्हणजे जायचं. चल. नाही देवयानी, डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा सुद्धा आम्हाला काही महत्वाचे काम आहेत. नोकरी शोधायची आम्हाला. विक्रम प्लीज ऐक ना माझं. विक्रम, विक्रम थांब. विक्रम, विक्रम प्लीज थांब, माझं ऐक. विक्रम, विक्रम ऐक ना मी काय सांगते ते. विक्रम प्लीज थांब ना. विक्रम, विक्रम, विक्रम प्लीज थांब. विक्रम तुला कळत कसं नाहीये रे. विक्रम, हे बघ तुला तापही आलाय. चल ना आपण डॉक्टरांकडे जाऊया. देवयानी, आम्ही नाही येऊ शकणार. आम्हाला नोकरी शोधायला जायचं आणि ते आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी कुठे म्हणते नोकरी शोधायला नको जाऊन पडून, पण त्याआधी आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ शकतो ना. थोड्या वेळातच तर प्रश्न आहे विक्रम. तेवढाच वेळ नाही आमच्याकडे. आम्हाला फक्त तुझ्या दादूने दिलेली अट माहिती आहे आणि दिलेली मुदत माहिती आहे, बस. विक्रम थांब. तुला शपथ आहे माझी. साईमा, विक्रम भाऊजींचा विचार करताय ना? आम्हाला माहिती आमचं बोलणं तुम्हाला फारसं आवडत नाही, पण तरी आम्हाला तुमची काळजी वाटते म्हणून बोलल्याशिवाय राहत नाही. तुमचंच स्वप्न आहे ना साईमा, राजे शिर्के घराण्याला वारस हवा, राजे शिर्क्यांचा वंश पुढे वाढायला हवा. तुम्हीच जर अशा वागत राहिलात तर कसं शक्य होईल ते? तुमच्या अशा हट्टी वागण्यामुळे नील भाऊजी घर सोडून गेले आणि आता विक्रम भाऊजी त्यांच्या पाठोपाठ. म्हणून तुम्हाला विनंती करतो साहेब, तुम्हीच तुमचा दृष्टिकोन बदला आता. मन थोडं मोठं करा, म्हणजे मग सगळं पूर्वीसारखं होईल आणि तुमचं स्वप्नही पूर्ण होईल. प्रियदर्शनी, आम्ही त्यांना घर सोडायला भाग पाडलं. सगळा दोष काय आमचाच आहे? हे बोलून तुम्ही आमचा अपमान करताय. रागिणी आणि देवयानी या दोघी त्याला जबाबदार आहेत. सतत असं चुकीचं माप दुसऱ्याच्या पारड्यात घालून काय होणार आहे? त्या दोघींचंही तुमच्या मुलांवरती निस्सीम प्रेम आहे. दोघेही सुसंस्कारी आहेत. त्यामुळे तुम्हीच थोडा विचार करा. तुम्हीच असा हट्टीपणा करत राहिलात ना तर. प्रियदर्शनी, आम्ही तुम्हाला आधीही सांगितलंय की तुमचे सल्ले तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. आम्हाला एकटं राहू द्या. तुम्ही निघा आता.